नमस्कार. तर आपण गणिताचं दुसरं लेक्चर बघणार आहोत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत. आता कसोट्याचा उपयोग काय होतो, तर ज्यावेळेस आपण भाग लावतो त्यावेळेस आपल्याला संख्या भाग न लावता आपल्याला कळलं पाहिजे की संख्या बघून हे त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल हे आपल्याला कळतं. तर कुठलं कसोट्यावरून. तर आता कोणत्या कोणत्या कसोट्या आहेत आपण एक एक बघू घेतलं. तर आता पहिल्यांदा दोनची कसोटी. दोनची कसोटी म्हणजे काय की दिलेल्या संख्येला दोनने भाग जाईल का नाही जाईल हे पाहण्यासाठी काय पाहिजे आपल्याला दोनची कसोटी आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये दोनची कसोटी काय दिलंय की ज्या संख्येचे एक स्थानी किती पाहिजे 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक असेल तर काय होतंय त्या पूर्ण संख्येला दिलेल्या पूर्ण संख्येला काय होईल तर 2 न भाग जाईल. ठीक आहे. आता काय दिलंय इथं दोन्हींनी शेष भाग जाईल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काय दिलंय 234 दिलेलं इथं. तर इथं काय बघणार आहे आपण एकक स्थानची संख्या जी बघणार आहे इथं काय दिलेली आहे 4 संख्या दिलेली आहे. 4 दिले म्हणजे काय होणार आहे आपल्याला तर कसोटी 2ची काय आहे तर 0 एकक स्थानी किती पाहिजे 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. म्हणजे इथं किती एकक स्थानी तर ह्या संख्येचे एकक स्थानी आपल्याला किती दिले 4 आहे. म्हणजे या 4 आहे म्हणजे काय होईल तर ह्या दिलेल्या पूर्ण संख्येला काय होणार आहे इथं 2 न भाग जाणार आहे. बरोबर. आता पुढची संख्या बघू आपण इथं. या पुढच्या संख्येमध्ये पण काय दिलं इथं एकक स्थान बघायचं. इथं एकक स्थानी किती इथं 0 एकक स्थानी 0 म्हणजे पण ह्या पण संख्येला एवढी जरी संख्या मोठी असली तर काय काही होतंय तर ह्या संख्येला पूर्ण संख्येला 2 न भाग जाणार आहे आणि 2 न भाग दिल्यानंतर काय होणार आहे कुठलीही बाकी उरणार नाही. म्हणजे भाग कसा जाणार आहे त्याचा तर निश्चित भाग जाणार आहे 2. लक्षात ठेवायचं की काय बघायचं संख्या किती जरी इथं मोठी असली तर काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्या संख्येचं एकक स्थान आपल्याला बघायचं. एकक स्थानी काय पाहिजे त्याच्या 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणतीही संख्या असेल कोणताही अंक असल्यास काय होणार आहे दिलेल्या पूर्ण संख्येला काय होणार आहे आपल्याला तर 2 न भाग जाणार आहे. आता ह्या संख्येचा विचार करता इथं किती आहे मग आपल्याला एकक स्थानी किती दिलंय 6 दिले म्हणजे इथं पण काय होईल 2 न निश्चित भाग जाईल आपल्याला. जर आपण दुसरं उदाहरण घेतलं अशी संख्या जर घेतली आपण इथं एकक स्थानी किती दिसते आपल्याला तर इथे एकक स्थानी 9. मग काय होणार आहे ह्या संख्येला काय होणार आहे तर 2 न निश्चित भाग जाणार नाही. का जाणार नाही तर तिच्या एकक स्थानी किती 9 आणि आपल्याला पाहिजे किती तर याच्यापैकी म्हणजे 0, 2, 4, 6 आणि 8 यांच्यापैकी पाहिजे. मग ह्या दिलेल्या संख्येला 2 ने काय होणार आहे निश्चित भाग जाणार नाही. म्हणजे त्यात काय होईल तर बाकी उरणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढची कसोटी बघू. आता 3ची कसोटी. आता 3ची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांचे एकूण बेरजेस 3 ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येस काय होतं 3 ने निश्चित भाग जातो. म्हणजे काय करायचं तर दिलेल्या जेवढ्या संख्या आपल्याला दिलेली त्याचे काय करायची अंकांची काय करायची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्याला काय झालं पाहिजे आलेल्या बेरजेला किती न भाग गेला पाहिजे 3 न. जर 3 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला जेवढी काय संख्या असेल त्या संख्येला काय होईल 3 न भाग जाईल. आता ह्यातलं उदाहरण बघू आपण. हे पहिलं जर उदाहरण घेतलं तर इथं किती 24,567 संख्या. तर मग काय करायचं ह्या प्रत्येक संख्येची काय करायची बेरीज करायची. आता इथं आपण मांडणी इथं केलेली तर काय केलं 2 + 4 ह्याच्याप्रमाणे 2 + 4 + 5 + 6 + 7 हे जर यांची बेरीज केली तर आपल्याला किती यांची बेरीज मिळते तर 24 बेरीज मिळते. 24 बेरीज मिळाल्यानंतर आपण काय बघितलं की दिलेल्या सर्व अंकांची एकूण बेरीज. आता बेरीज तर आपण इथं केली तर बेरजेला काय केला पाहिजे तर 3 ह्या संख्येला काय झाला पाहिजे 3 न भाग गेला पाहिजे. आता 3 न भागला गेल्यानंतर किती दिसतात तर ह्या 24 ला काय होतोय 3 न पूर्ण भाग जातोय. बरोबर. मग पूर्ण भाग गेला म्हणजे काय होणार आहे इथं ह्या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे हे आपल्याला कळतं इथं. कारण इथं मिळाली बेरीज किती मिळाली आपल्याला 24 मिळाली आणि कसं होतं 3 8 24 म्हणजे काय होणार आहे ह्या 24 ला 3 न पूर्ण भाग जाणार आहे. या संख्येला जर बेरजेला पूर्ण भाग गेला त्याचा अर्थ काय होतो ह्या दिलेल्या संख्येला जी कुठली आपली संख्या दिली त्याला काय होणार आहे 3 न पूर्ण भाग जाणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं उदाहरण बघू आपण. दुसरं उदाहरण काय दिलंय ही एवढी संख्या दिली मोठी तर त्याच्यामध्ये पण काय केलं आपण ह्या दिलेल्या सर्व अंकांची बेरीज केली. ह्या 3, 4, 5, 6, 7, 3, 2, 1, 2 जर ह्या सर्व अंकांची बेरीज केली लक्षात ठेवायची संख्या लहान असून मोठी आपल्याला कळलं पाहिजे की 3 न भाग जाणार आहे का नाही. यासाठी काय करायचं दिलेल्या अंकांची काय करायची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर ह्या दुसऱ्या संख्येचा आपल्याला काय मिळालं ते एकूण बेरीज किती मिळाली 33 मिळाली. बरोबर. 33 बेरीज मिळाल्यानंतर काय करायचं ह्या 33 ला काय करायचं 3 ने भाग जातोय का नाही बघायचं. तर 3 ने भाग जातोय का इथं ह्याला जर 3 ने भाग गेला
तिथं कितीचा भाग लागतोय 3 एके 3 3 एके 3. मी काय होतं इथं पूर्ण भाग गेला, बाकी काय शिल्लक नाही राहिली. बाकी शिल्लक नाही राहिली म्हणजे ह्याला कसा भाग गेला, निश्चित भाग गेला. निश्चित भाग गेला म्हणजे काय होणार आहे, तर ह्या पूर्ण संख्येला पण कसं होईल आपल्याला, तर 3 न निश्चित भाग जाणार आहे. या प्रकारे 3 ची कसोटी काम करते. काय करायचं, दिलेल्या अंकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला काय करायचं, तर 3 ने भाग गेला पाहिजे. हे खालचं तिसरं उदाहरण बघू आपण. याच्यामध्ये पण काय दिलं, ही जी संख्या दिली ह्याची काय केली आपण बेरीज केली. ती 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 2 अधिक 3 यांची जर आपण सर्वांची बेरीज केली, आता आपल्याला किती मिळाले, इथे 27 मिळाली. मग 27 आपण काय केलं पाहिजे, आता 27 ला काय केलं पाहिजे, 3 न भाग लावायचा. 27 ला जर 3 न भाग आपण लावलो तुझ्या वेळेस, तर किती उत्तर मिळालं आपल्याला, 9चा इथं भाग मिळतोय आपल्याला. म्हणजे इथं पूर्ण भाग जातोय. पूर्ण भाग गेला म्हणजे काय होणार आहे, तर ह्या पूर्ण संख्येला पण काय होणार आहे, तर 3 न पूर्ण भाग जाणार आहे. आपण दुसरं एखादं उदाहरण बघू. ठीक आहे, हा जर समजा घेतला आपण 2345 घेतला, तर ह्याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला, 3 न भाग जातोय का नाही हे बघायचंय. जातोय का नाही बघायचं, मग काय करायला लागतंय आपल्याला, इथं अंकाची काय करायला लागणार आहे, बेरीज करायला लागणार. बेरीज किती येणार आहे, 2 आणि 3 5 5 आणि 4 9 आणि 9 आणि 5 14 इथं झाले. मग 9 आणि 5 14 9 आणि 5 14 झाल्यानंतर आता 14 काय झालं, हे आपल्याला काय मिळालं, यांची बेरीज मिळाली. तर बेरीज काय झालं, तर बेरीज इथे मिळाली आपल्याला. तर आता काय बघायचं आपल्याला, 3 ने भाग जातोय का, तर 3 ने भाग जातोय का इथं, तर नाही जात. पूर्ण भाग किती येते, 3 चौक 12 इथं जर आपण भाग लावला, काय झालं इथं भाग कितीचा लागला, 3 चौक 12 शिल्लक किती राहिले, इथं 2 बाकी राहिले. 2 बाकी राहिली याचा जो काय झाला अर्थ, ह्या संख्येला मी 3 न काय होतो, इथं भाग जात नाही. मग याचा अर्थ काय होणार आहे, की हे 2345 याला पण काय होणार आहे, 3 न भाग जाणार नाही. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की 3 ची कसोटी काय आहे, की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांचे बेरीज काय झाला पाहिजे, तर 3 न पूर्ण भाग गेला पाहिजे. जर निश्चित भाग गेला तरच या संख्येला, दिलेली कुठली पण संख्या असेल त्याला काय होईल, 3 न पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, त्यानंतर पुढची कसोटी बघू आपण. ठीक आहे, आता पुढची कसोटी काय आपली 4 ची कसोटी. आता 4 ची कसोटी काय सांगतात, की दिलेल्या संख्येतील काय सांगतात, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस काय, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 म्हणजे कुठलं, तर एकक आणि दशक स्थानच्या, त्याच्यापासून काय तयार करायची, तर संख्या तयार करायची आपल्याला. ती तयार झालं, काय झालं, तयार होणाऱ्या संख्येत 4 ने जर निश्चित भाग गेल्यास, अथवा 2 सांगता येतं की दोन्ही पैकी एक काय ते झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, त्याच्या एकक आणि दशक स्थान तयार होणाऱ्या संख्येस 4 न भाग गेला पाहिजे, किंवा त्याच्या शेवटी काय असलेले पाहिजे, शेवटी दोन्ही शून्य असले पाहिजे. याच्यातले कुठलं तरी पाहिजे, दोन्हीतलं एक कुठलं तरी आपल्याला पाहिजे. तर काय होणार आहे, त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जाणार. याच्यामध्ये जर बघितलं आपण, या संख्या बघितल्या पूर्ण, तर याच्या एक स्थानी किती संख्या तयार होते, एकक आणि दशक 24 तयार होते. मग काय झालं पाहिजे, त्या 24 ला, या 24 ला 4 न भाग गेला पाहिजे, तरच काय होणार आहे, त्या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे. ठीक आहे, तर काय बघितलं आपण, तर एकक आणि दशक स्थानचे काय झाले, जी तयार संख्या होईल त्याला किती न भाग गेला पाहिजे, तर 4 न भाग गेला पाहिजे. ही जर आपल्याला किती मिळालं, 24 ही संख्या मिळाली. जर 24 चा विचार केला तर 4च्या पाड्यामध्ये किंवा 4 न काय होतंय, 24 ला भाग जातो. याचा अर्थ काय झाला, तर ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर पूर्ण संख्येला 4 न काय होणार आहे, भाग जाणार आहे. आता ह्या दुसऱ्या संख्येचा विचार केला तर इथं किती तयार झाले आपल्याला, 76 झाले. मग 76 ला काय होणार आहे, 76 ला बघायचं आपल्याला की भाग जातोय का, कितीनं भाग लावायचा आपल्याला, तर 4 नच भाग लावायचा. कारण का, तर आपण 4 ची कसोटी काय सांगते, की दिलेल्या एकक आणि दशक किंवा शेवटच्या 2 अंकापासून काय झाली पाहिजे, जी संख्या तयार होणार आहे त्याला कितीनं भाग गेला पाहिजे, 4 न. म्हणून आपण इथं काय करणार आहे, 4 न भाग देणार आहे. 4 न गेल्या कसं झालं, 4 एके 4, इथं राहिलं किती 3, मग हे 6 उतरून गेल्यानंतर किती झाले, 36 झाले. 36 झाल्यानंतर मग किती आले, 4 9 36. म्हणजे काय झालं, इथं पण काय झालं, बाकी किती उरली, शून्य उरली. बाकी शून्य उरली याचा अर्थ काय झाला, की या संख्येत जी ही 76 आहे त्याला काय होतंय, 4 न भाग जातोय. 4 न भाग जातोय तर मग ह्या पूर्ण संख्येला पण काय होणार आहे, 4 न भाग जाणार आहे. आता ही तिसरीमध्ये काय सांगितलं, आपल्याला इथं दिसतंय की काय सांगितलं, एक तर 2 संख्या म्हणजे एकक स्थानच्या दशक स्थानच्या झालेल्या संख्येत 4 न भाग झाला गेला पाहिजे, किंवा शेवटचे दोन्ही अंक काय असतील, शून्य असतील, तर तिथं गरज नाही आपल्याला कुठल्या भागाकार करायची किंवा काय,
तर काय लक्षात ठेवायचं, शेवटचे अंक जर 2 शून्य असतील तर ती किती पण संख्या असली तिला काय होणार आहे, 4 ने निश्चित भाग जाणार. आता उदाहरण सांगायचं झालं, ही संख्या असेल, इथं पण काय बघणार आहे आपण, शेवटी इथं 2 शून्य आहेत, मग इथं पण काय होणार आहे, 4 ने भाग जाणार आहे. जरी संख्या किती जरी मोठी असली, इथं पण लक्षात ठेवायचं, संख्या किती जरी मोठी असली तर काय असणार आहे, इथं फक्त आपण काय बघणार आहे, शेवटी 2 शून्य. शेवटी 2 शून्य त्याचा अर्थ काय होणार आहे, तर ह्या पूर्ण संख्येला, ही दिलेली संख्या या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 4 ने निश्चित भाग जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की 4 ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निश्चित भाग गेले अथवा त्याच्या शेवटी काय पाहिजे, तर 2 शून्य असतील तर ते काय होणार आहे, दिलेली संख्येला काय होणार आहे, 4 ने निश्चित भाग जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या आपण 5 ची कसोटी बघू. आता 5 ची कसोटी, 5 च्या कसोटीमध्ये काय सांगताय की दिलेल्या संख्येच्या काय पाहिजे आपल्याला, एकक स्थानी 0 किंवा 5 असतील. दिलेल्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर काय होणार आहे मग तिथं, तर त्या दिलेल्या संख्येला काय होणार आहे, 5 ने निश्चित भाग जाणार आहे. आता इथं बघा, इथं पण आपल्याला कुठली संख्या तयार करायची नाही, फक्त काय बघायचं, इथं आपल्याला एकक स्थानच बघायचं. म्हणजे इथं एकक स्थानी किती येतं या संख्येच्या, तर 0. मग 0 इथं दिसतात, जर 0 आपले एकक स्थान बघितलं फक्त, आपल्याला काय पाहिजे, एकक स्थानी 0 किंवा 5 दोन्हीतलं कुठलं जरी असलं तर त्या दिलेल्या संख्येला काय होणार आहे, तर 5 ने भाग जाणार. इथं किती एकक स्थान आहेत, 0 आहेत, याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 5 ने भाग जाणार आहे. दुसऱ्या संख्या जर बघितली आपण, दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी किती, इथं 5. मग इथं 5 आहे म्हणलं, इथं पण काय होणार आहे, या संख्येला पण पूर्ण संख्येला 5 ने भाग जाणारच आहे. इथं आपल्याला कुठलाही भाग लावायची गरज नाही, संख्या बघितल्याशिवाय आपल्याला कळतंय की त्याच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल तर काय होणार आहे, त्या संख्येला 5 ने भाग जाणार आहे. आता इथला विचार केला तर इथं पण किती आहेत, 0 आहेत. इथं पण 0 म्हणजे काय, आपल्याला 0 आणि 5 म्हणजे इथं पण 0 म्हणजे काय होणार आहे, या पूर्ण संख्येला पण काय होणार आहे, 5 ने भाग जाणार आहे. जर आता दुसरं उदाहरण घेतलं आपण, अशी संख्या घेतली किंवा अशी संख्या घेतली, ठीक आहे. आता ह्या 2 संख्या आपण जर घेतल्या, 2 संख्या घेतल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, इथं याच्या एकक स्थानी किती दिसते आपल्याला, 3 दिसतंय. मग याच्या एकक स्थानी 3 आहे म्हणजे काय होणार आहे, तर यांना भाग जाणार नाही. का नाही जाणार, तर आपल्याला काय सांगितलंय, याला 5 ने भाग जाणार नाही. का जाणार नाही, तर एकक स्थानी काय सांगितलं आपल्याला, 0 किंवा 5च पाहिजे. ह्या दोन्हीतला एक कुठली तरी अंक पाहिजे किंवा संख्या पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, या पूर्ण संख्येला 5 ने निश्चित भाग जाणार, म्हणजेच कुठली बाकी उरणार नाही. तर दुसऱ्या संख्येचा विचार करता, इथे एकक स्थानी किती आहेत, 2 आहेत. मग एकक स्थानी 2 आहे म्हणजे इथं पण काय होणार आहे, आपल्याला भाग जाणार नाही. कारण एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, इथं 0 किंवा 5च पाहिजे, तरच काय होणार आहे, त्या पूर्ण संख्येला निश्चित भाग जाणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या संख्येला किंवा ह्या संख्येला काय होणार नाही, 5 ने निश्चित भाग जाणार नाही. मग पुन्हा एकदा 5 ची कसोटी, एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, 0 किंवा 5 पाहिजे, तर दिलेल्या संख्येला काय होणार आहे, 5 ने निश्चित भाग जाणार. त्यानंतर पुढची कसोटी बघू आपण, 6 ची कसोटी. आता 6 ची कसोटी काय सांगतं की जर 6 ने भाग जायला पाहिजे, जर दिलेल्या संख्या असेल कुठली पण, 6 ला जर भाग जायला पाहिजे तर काय पाहिजे, त्या संख्येला, दिलेल्या संख्येला 2 व 3 हे महत्वाचं. ह्याच्यामध्ये काय लक्षात पाहिजे आपल्याला, व हे महत्वाचं, 2 किंवा 3 नाही, तर 2 व 3 म्हणजे दोन्हीने पण गेला पाहिजे असं. तुम्ही काय सांगता, दिलेल्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला काय होणार आहे, 6 ने निश्चित भाग जातो. पुन्हा एकदा हे लक्षात ठेवायचं की 2 व 3 म्हणजे दोन्हीने पण गेला पाहिजे. समजा 2 ने गेला आणि 3 नाही गेला तर मग त्या संख्येला 6 ने भाग जाणार नाहीये. तर 2 न पण गेला पाहिजे आणि 3 न पण गेला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आता पहिल्यांदा ह्या 2 ची 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला, ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करू की 2 ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. ही आली 2 ची कसोटी आपली. आणि 3 ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या काय पाहिजे आपल्याला, जेवढी संख्या दिली त्यांच्यावर काय करायची, बेरीज करायची. आणि बेरीजला काय झालं पाहिजे, 3 न भाग गेला पाहिजे, तरच काय होणार आहे, तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जाणार आहे. मग आता बघू आपण, इथं संख्या दिली त्यांना 6 न भाग जाईल का नाही. मग ह्याच्यानंतर पहिल्यांदा ह्या संख्येचा जर विचार पहिल्यांदा केला तर इथं एकक स्थानी किती येतात आपल्याला, 6 आहेत. मग 6 आहे म्हटल्यावर काय होणार, इथं 2 न निश्चितच भाग जाणार आहे. आता 2 न गेला, आपल्याला 6 न जर भाग लावायचा आहे तर इथं काय बघितलं पाहिजे, तर 3 न भाग जातो का नाही ही गोष्ट आपल्याला बघितली आहे, तरच त्या संख्येला 6 ला भाग जाणार आहे. बरोबर. आता काय झालं, 2 ची कसोटी झाली. आता 3 चं काय बघायचं, 3 ची कसोटी आता काय सांगते, तर यांचे काय केली पाहिजे, तर संख्यांची बेरीज केली पाहिजे. इथं मांडणी केल्यानंतर 2, 3, 4, 2, 4 आणि 6
यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला किती मिळालं इथं, तर 21 ही मिळाली बेरीज. मग 21 मिळाली, 21 ला 3 ने भाग जातो का, तर जातो. 3 7 21 म्हणजे काय झालं इथं पण काय झालं, इथं जी बेरीज आली त्याला काय झालं आपल्याला पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेला याचा अर्थ काय होतोय, तर 3 इथं काय होणार आहे, या संख्येला 3 भाग जाणार आहे. मग 3 भाग जाणार आहे तर आपण बघितलं की एकच स्थानी 6 म्हणजे 2 पण भाग जाणार आहे. मग याचाच अर्थ काय झाला, इथं 2 पण जाणार आहे आणि 3 पण जाणार आहे. मग 2 आणि 3 पण जाणार आहे, दोन्ही पण इथं आपलं बरोबर आला इथं की 2 पण जातोय आणि 3 पण जातोय. मग याचा अर्थ काय झाला की या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 2 पण भाग जाईल, 3 पण भाग जाईल आणि 6 पण भाग जाईल. या तिन्ही संख्येने इथं भाग जाणार. काय होईल, 2 पण जाईल, 3 पण जाईल आणि दोन्हीने पण जाणार आहे, त्यामुळे 6 भाग जाईल असं. आता त्याच्यानंतर ह्या संख्येचा विचार करता, ह्या संख्येचा विचार केल्यानंतर इथं पण काय एक स्थानी, इथं पण 6 आहे. मग इथे एक स्थानी 6 आहे, तर मग काय करायचं, याला काय होणार आहे, 2 नाही तर काय होणार आहे, भाग जाणार आहे. कारण एक स्थानी 6 आहे, आपल्याला किती 2 साठी लागतंय, 0 2 4 6 आणि 8. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता काय करायचं, यांची बेरीज करायची. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला इथं बेरीज केली आपण, तर यांची बेरीज केल्यानंतर पण किती मिळालं, इथं 21च मिळालं. मग 21 मिळालं. आपण इथं वर बघितलं की 21 ला भाग जातोय 3 पूर्ण, मग 3 पूर्ण भाग जातोय, तर या पण संख्येला काय होणार आहे, या पण संख्येला काय होणार आहे आपल्याला, तर 3 भाग जाणार आहे. म्हणजेच काय होईल, ही दिलेल्या संख्येला पण काय होईल, भाग जाईल आपल्याला. ठीक आहे. आता याच्यानंतर काय बघू आपण, ही तिसरी संख्या. तिसऱ्या संख्येमध्ये काय होत आहे, त्यांची जर आपण काय झालं, एक स्थानी इथं बघितलं तर एक स्थानी किती याच्या 4 आहे. मग एक स्थानी 4 आहे म्हणजे इथं काय होणार आहे, 2 काय होणार आहे, निश्चित भाग जाणार आहे. आता 2 झाला आपला, त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, तर 3 निश्चित भाग गेला पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, 6 निश्चित भाग जाणार आहे. आता जर 3 निश्चित भाग जायचा तर इथं काय झालं पाहिजे, तर काय झालं पाहिजे, इथं आपण बघितलं की एक स्थानी किती याच्या 4 एक स्थानी, आणि इथं काय आहे म्हणलं 2 भाग जाईल इथं. आणि जर आपल्याला 3 भाग जायचं काय झालं पाहिजे, तर अंकांना काय गेलं पाहिजे, तर 3 भाग गेला पाहिजे. याच्यापासून आता जर बेरीज केल्यानंतर किती मिळाले आपल्याला, इथं 15 मिळाले. मग 15 मिळाल्यानंतर काय होणार इथं, तर 3 याला भाग जाणार आहे, म्हणजे काय होणार आहे, त्या पूर्ण संख्येला पण काय होणार आहे, 3 भाग जाणार आहे. मग याचा अर्थ काय झाला, तर ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 6 भाग जाणार आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की 6ची कसोटी, की दिलेल्या संख्येला काय झाला पाहिजे, 2 व 3 दोन्हींनी पण काय झाला पाहिजे, भाग गेला पाहिजे, तरच काय होणार आहे, दिलेल्या पूर्ण संख्येला काय होईल, तर 6 भाग जाईल. 2 व 3 हे लक्षात ठेवा पुन्हा. त्याच्यात 8ची कसोटी. याच्यात 8ची कसोटी काय सांगते, जर त्या संख्येला जर 8 भाग जायचा असेल तर काय झालं पाहिजे, शतक स्थानापर्यंतच्या अंकाने तयार होणाऱ्या, शतक स्थानापर्यंत म्हणजे कुठल्या, तर शेवटची काय पाहिजे आपल्याला 3 अंक घ्यायचे. आपण 4च्या कसोटीला काय बघितलं होतं, की शेवटचे 2 अंक, आणि इथं काय बघतोय आपण, तर इथं शेवटचे किती अंक पाहिजेत, 3 अंक. शेवटच्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येस जर 8 भाग जात असेल तर काय होणार आहे, त्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 8 भाग जाणार आहे. आणि दुसरं काय असतंय, तर ही किंवा म्हणजे दुसरी अट काय त्याची, की जर शेवटचे 3 अंक जर 0 असतील तर काय होणार आहे, तर दिलेल्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 8 भाग जाणार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर आपण ह्या संख्येचा, पहिल्या संख्येचा विचार केला, इथं काय दिसतंय आपल्याला, एकक, दशक आणि शतक, तिन्ही स्थानी काय आहे, 0. मग 0 याचा अर्थ काय झाला, तर ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 8 पूर्ण भाग जाईल. या दुसऱ्या संख्येचं पण तसं आहे, काय आहे, शेवटचे 3 अंक काय आहेत, 0. मग इथं आपल्याला बघायलाच लागणार नाही, कारण इथं काय होईल, या संख्येला काय होणार आहे, तर भाग जाणार आहे पूर्ण कितीनं, तर 8 पूर्ण भाग जाणार आहे. कारण इथं काय आहे, तर शेवटचे 3 अंक किती आहेत, 0. ठीक आहे. ह्या संख्येचा जर विचार केला तर ह्याच्यापासून किती संख्या तयार झाली, इथं आपली 752 तयार झाली. का, तर इथं आपल्याला किती अंक घ्यायचे, तर शेवटचे 3 अंक घ्यायचे. संख्या किती जरी मोठी असली तरी शेवटचे 3 अंक घ्यायचे, आणि ह्याला काय झालं पाहिजे, तर 8 भाग गेला पाहिजे. जी तयार होईल संख्या की त्याला काय झालं पाहिजे, 8 भाग केला पाहिजे. इथं किती मग झाले, 8 जर भाग लावला तर इथं कितीचा भाग लावला, 8 9 72, बरोबर, 8 9 72. मग इथं बाकी किती उरणार आहे आपली, इथं 3 वर आले, आणि त्याच्यानंतर काय घेतलं, मग इथं 2 घेतले. 2 घेतल्यानंतर मग इथं कितीचा भाग होणार आहे, 4 8 चौक 32. मग इथं बाकी किती उरणार आहे, 0. मग बाकी 0 उरली, याचा अर्थ काय झाला, तर या संख्येला काय होणार आहे आपल्या, तर ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 8 भाग जाणार आहे.
पुन्हा एकदा 8ची कसोटी बघू. काय झालं पाहिजे की शेवटचे एक तर शेवटचे 3 अंक काय पाहिजे, 0 पाहिजेत, किंवा काय पाहिजे की शेवटच्या 3 अंकापासून जी काही संख्या तयार होईल, किती पण संख्या तयार झाली तर त्या संख्येला काय झाला पाहिजे, 8 न भाग केला पाहिजे. तरच काय होणार आहे, दिलेल्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 8 न भाग जाणार. त्याच्यानंतर काय आहे 9ची कसोटी. आता 9ची कसोटी आपण बघितलं की 3ची कसोटी काय होती की दिलेल्या अंकाचे बेरजेस कितीने भाग केला पाहिजे, तर 3 ने भाग केला पाहिजे. त्याच्या प्रमाणात सेम काय आहे, 9ची कसोटी पण सेमच आहे. याच्यामध्ये काय आहे, इथं पण तसंच आहे की दिलेल्या अंकांचे काय झाले पाहिजे, बेरीज करायची आणि बेरीजला काय झालं पाहिजे, तर 9 न भाग गेला पाहिजे. आता इथं बघू, इथं काय दिलं आपल्याला, 2 दिलेले आहेत, 2 संख्या. आता 2 संख्या दिली, त्यांचं काय करायचं आपल्याला, त्यांची बेरीज करायची. कोणाची, 7 + 5 + 6 + 3 + 6. आणि इथं किती करायचं आपल्याला, 5 + 7 + 6 + 4 + 5 + 9. बरोबर. आता इथे बेरीज किती येणार आहे, किती बेरीज येणार इथं बेरीज आली 27. यांच्या अंकात जर बेरीज केली किती आली, 27 आली. बरोबर. मग हे 27 आली. त्याच्यानंतर ह्याची म्हणजे 27 जर बेरीज येत असेल तर ह्या बेरीजला काय होतोय, 9 न भाग जातोय का, तर जातोय. 9 × 27 म्हणजे काय होणार आहे, तर ह्या जी पहिली संख्या दिलेली ह्याला काय होणार आहे, तर ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 9 न भाग जाणार आहे. का, त्यांची काय केली आपण, बेरीज केली आणि बेरीजला काय होतंय, तर 9 न भाग जातोय. याचा अर्थ काय होणार आहे की या पूर्ण संख्येला 9 न भाग जाणार. ठीक आहे. दुसऱ्या संख्येचं बघू आपण. इथं यांची बेरीज, यांची बेरीज येते 36 बेरीज येते यांची. मग 36 बेरीज येते, याचा अर्थ याला काय होतंय, 9 न भाग जातोय का, तर 9 × 36. 9 × 36 म्हणजे काय झालं, जर ह्याला निश्चित भाग जातोय तर मग ही संख्या, ही जरी मोठी संख्या असली तर आपल्याला कळतं की ही संख्येला काय होणार आहे, 9 न निश्चित भाग जाणार आहे. त्यामुळे ह्या पण संख्येला काय होणार आहे, तर 9 ने निश्चित भाग जाणार आहे. जर कुठली जरी संख्या घेतली आपण समजाची, त्यांचं काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा यांचे भाग काय करायची, बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर काय झालं पाहिजे, 9 न भाग जातोय का ते बघायचं. जर भाग जात नसेल तर मग ह्या संख्येला भाग जाणार. आता इथे किती बेरीज आली, 2 × 5 = 9 आणि इथं किती आलं, इथं 14 बेरीज आली. मग 14 जर बेरीज यांची येते असेल तर 9 न भाग जाणार आहे का इथं, तर नाही जाणार. मग जर ह्या इथं 14 ला भाग जात नाही, याचा अर्थ काय होणार आहे, तर ह्या संख्येला 9 न काय होणार आहे, निश्चित भाग जाणार नाही, काहीतरी काय होणार आहे, बाकी उरणार आहे. ठीक आहे. 3 आणि 9ची कसोटी कशी, दोन्ही कसोट्या सेम आहे. 3च्या कसोटी पण काय होतं, दिलेल्याची संख्या जी काय करायची, अंकाची बेरीज करायची. तिथं जर 3 न भाग गेला तर ती 3 न भाग जाईल, आणि इथं दिलेल्या अंकाची बेरीज जर 9 न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 9 न भाग जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची कसोटी बघू आपण, 10ची कसोटी. 10ची कसोटी सोपी. काय सांगतो 10ची कसोटी, तर शेवटी काय पाहिजे आपल्याला, एकक स्थानी 0 पाहिजे. आता ह्याच्या आधी आपण कितीची बघितली होती, 5ची कसोटी बघितली. 5च्या कसोटीमध्ये काय होतं, ते एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, एक तर 0 किंवा 5. पण 10ची कसोटी काय सांगते, तर एकक स्थानी फक्त किती पाहिजेत, जर 0 असेल तरच भाग जाईल, अन्यथा भाग जाणार नाही. संख्या बघू आता, उदाहरण बघू आपण. तिथं पण संख्या बघितली, एकक स्थानी किती आहे, 0. याचा अर्थ भाग जाईल याला. इथं बघितलं एकक स्थानी, इथं पण 0 म्हणजे इथं पण भाग जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही संख्या तिसरी बघितली, ही संख्या किती मोठी याचा विचार करायचा नाही, जी कसोटी त्याच्याप्रमाणे लागू झालं पाहिजे की जर 0 तर भाग जाणारच, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर समजा अशी संख्या, ही संख्या घेतली आपण, इथं एक स्थानी किती, 5 आहे. मग याचा अर्थ काय होणार आहे, तर ह्या संख्येला काय होणार, 5 ला एक स्थानी 5 आहे म्हणजे भाग जाणार नाही 10 न. ह्या पूर्ण संख्येला 10 ला निश्चित भाग जाणार नाही. कुठली पण संख्या घेतली, ही संख्या घेतली, इथं काय बघायचंय फक्त आपल्याला, तर एकक स्थान इथं बघायचं फक्त, बाकी कुठलीही संख्या नाही बघायची, ते एकक स्थान बघायचं. इथे एक स्थानी किती आहे, इथं 2 आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, या संख्येला भाग जाणार नाही. पण इथं जर ही संख्या अशी असती, फक्त एकक स्थानी 0 असतं, तर मग काय झालं असतं, या संख्येला 10 ने काय होणार आहे, निश्चित भाग जाणारच. तर हे लक्षात ठेवायचं की 10ची कसोटी काय आहे, तर एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे. त्याच्यानंतर आता 11ची कसोटी. 11ची कसोटी थोडीशी वेगळी बाकीच्या पेक्षा. त्याच्यामध्ये काय सांगितलं, दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकाच्या बेरजेतील फरक. काय सांगितलं, दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकाच्या बेरजेतील फरक किती पाहिजे आपल्याला, 0 किंवा 11 पाहिजे. तर काय होणार आहे, दिलेल्या संख्येला काय होईल, 11 ने निश्चित भाग जाईल. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा
दिलेल्या संख्येचे काय करायचंय, एकाड्या संख्यांची काय करायची, बेरीज पहिल्यांदा करायची. मग बेरीज कशी करणार इथं, तर हे बेरीज अशी करायला लागणार. काय करायचं, हा संख्या घेतली तर ही संख्या काय करायची, मध्ये सोडायची आणि त्याच्यानंतरची पुढची संख्येची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे कसं होणार इथं, 5 अधिक 3 अधिक 2 करायचं. इथं कुठलं घेतलं आपण, 5, इथं 5, 3 आणि 2 घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं, तर मग इथलं घ्यायला लागतील 8 आणि काय घेतले, 8 प्लस 2 घेतले. यांची बेरीज किती आली, 5 आणि 3 8 आणि 2 10 आले. आणि ह्याची किती आली, 8 आणि 2 10. काय केलं पहिल्यांदा, एकाड एक संख्येची काय केलं, पहिल्यांदा बेरीज केली. आता त्याच्यानंतर काय करायचं, बेरीज केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, त्यातला फरक असतो. म्हणजे काय करायचं, फरक म्हणजेच काय करायचं, त्या दोन्हींचे काय करायचे आपल्याला, तर वजाबाकी करायची. जर वजाबाकी करायची म्हटली तर काय होणार आहे, जर वजाबाकी केली ह्या दोन्हीची तर शिल्लक किती राहिली आपली इथं, 0. मग 0 राहिले याचा अर्थ काय झाला, की आपल्याला काय पाहिजे होतं, त्यातला फरक किती पाहिजे, 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत पाहिजे आपल्याला, 11 किंवा 11च्या पटीत. इथं किती आला, 0 आला. म्हणजे काय होणार आहे, या संख्येला काय होणार आहे आपल्याला, तर ह्या संख्येला 11ने काय होणार आहे, भाग जाणार. या पुढच्या संख्येचा विचार करू आता. पुढचं किती मग संख्या, 9, 7 आणि 5 ची बेरीज करायला लागलं. आणि इथं काय करायला लागलं आपल्याला, ह्यांची बेरीज करायला लागली, ह्या 5 ची आणि ह्या 5 ची. मग कसं होणार आहे, 9 अधिक 7 अधिक 5. बरोबर. मग किती बेरीज झाली, 9 7 16 आणि 5 21 हे झाले. आणि इथं किती आली, 5 आणि 5 10. हे पण आपण मांडून घ्यायचं. इथं किती वेळेला आले, 11, बरोबर, सॉरी 10. इथं किती, 5 आणि 5 10 आले आपल्या इथं. म्हणजे इथं यांची जर वजाबाकी केली तर किती येणार, इथं 11 आली वजाबाकी. मग 11 वजाबाकी आली तर आपल्याला काय सांगितलंय, की त्यातले फरक किती पाहिजे, 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत पाहिजे. म्हणजे इथं 11 आले तर इथं काय आलं, मग 11 आले म्हणजे इथं पण भाग केला. त्याच्यानंतर इथं पण सेम तसंच करायचं. किती करणार मग इथं, 3, 5, 7 आणि 2 यांची बेरीज करायची. पुन्हा त्याच्यानंतर ह्या यांची बेरीज करायची. मग किती बेरीज झाली इथं, संख्या इथं पण मांडून घ्या आपण, 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 2. बरोबर. त्याच्यानंतर इथं किती राहिले, 4, 4, 6 आणि 3. 4 प्लस 6 प्लस 3. मग किती आली इथं, 3, 5, 7 आणि 2. म्हणजे किती बेरीज झाली, 5 आणि 3 8 झाले, 8 15 आणि 2 17 इथं आले. काय केलं इथं, यांची बेरीज केली. बरोबर. त्याच्यानंतर इथं किती आले, 6 4 10 आणि 3 13. मग इथे किती बाकी उरणार आहे, इथं त्यातला फरक किती आहे, 4चा फरक आहे. बरोबर. मग जर 4चा फरक आहे तर मग 4चा फरक अजून चालणार आहे का, नाही चालणार. कारण आपल्याला सांगितलंय काय, तर फरक किती पाहिजे, 0 किंवा काय पाहिजे, 11 असं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या संख्येला काय होणार आहे, भाग जाणार नाही. पण करताना कसं लक्षात ठेवायचं, तर एकाड एक संख्येचं करायचं, एकाड एक संख्येची काय करायची, इथं बेरीज करायची. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघू आपण, 12ची कसोटी. आता 12ची कसोटी काय सांगते, तर 12च्या कसोटीला काय झालं पाहिजे, त्या संख्येला म्हणजे दिलेल्या संख्येला काय झालं पाहिजे, 3 आणि 4. 3 आणि 4 न जर भाग गेला दोन्ही यांना तर काय होणार आहे, पूर्ण संख्येला काय होणार आहे, 12ने निश्चय भाग जाणार आहे. तर 12 निश्चय भाग जाणार तर आपल्याला काय बघितलं पाहिजे, पहिल्यांदा 3च्या कसोटीने भाग जातोय का, आणि त्याच्यानंतर काय बघितलं पाहिजे, तर 4च्या कसोटीने भाग जातोय का, हे पहिल्यांदा बघू. आता इथं पहिल्यांदा 3ची जर बघितली, 3ची कसोटी काय सांगते आपल्याला, तर दिलेल्या सहाय्यांची काय केली पाहिजे, बेरीज करायला पाहिजे. बेरीज किती येणार इथं, यांची बेरीज केली, 7 आणि 4 11, 12 13, 13 आणि 4 17 आणि 4 21 आली बेरीज. बरोबर. हे बेरीज किती आली, 21. 21चा अर्थ काय झाला, इथं 3 काय होणार आहे, भाग जाणार आहे. आता काय बघायचं आपल्याला, तर 4ने भाग जातोय का हे आपल्याला बघायचं. मग 4ने भाग जातोय का, संख्या किती तयार होणार आहे, 4ची कसोटी काय आहे, शेवटच्या एक तर 0 पाहिजे शेवटी, किंवा काय झालं पाहिजे, एकक आणि दशक स्थानापासून जी संख्या तयार होईल त्याला 4ने भाग गेला पाहिजे. इथं जर विचार केला संख्या किती तयार झाली आपली, 44. जर 44 होत असेल तर त्याला जर 4ने भाग जातोय का, तर पूर्ण भाग जातो, 11 चौक 44. म्हणजे हा पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 4ने भाग जाणार, सॉरी 12ने भाग जाणार आहे. 3ने पण जाईल आणि 4ने पण जाईल, याचा अर्थ काय होईल, 12ने जाईल. आता ह्या दुसऱ्या संख्येचा जर विचार केला, दुसऱ्या संख्येमध्ये काय आहे, एकक स्थानी एकक आणि दशक स्थानी 0, म्हणजे 4ने भाग जाणारच आहे. बरोबर. इथं काय आपल्याला कुठली संख्या तयार करायची किंवा भाग द्यायची गरज नाही. आता राहिला विषय 3चा, मग आता तो बघितला पाहिजे. आता इथं मग काय होणार आहे, यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज किती येणार आहे, 6 आणि 5 11 आणि 4 15. मग 15 बेरीज येते, याचं मग काय होतंय, तर ह्या 3ने भाग जातोय,
15, 3 15 म्हणजे काय होणार आहे, ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, 12 भाग जाणार आहे. ठीक आहे. काय तर 12ची कसोटी काय, दिलेल्या संख्येला काय झाला पाहिजे, 3 आणि 4 भाग. 3 आणि 4 हे लक्षात ठेवायचं. 3 किंवा 4 नाही तर 3 आणि 4 ही गोष्ट महत्वाची आहे की 3 आणि 4 पण भाग गेला तर त्या संख्येला 12 भाग जाईल. त्याच्यानंतर पुढचं घेऊ 15ची कसोटी. आता 15ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येला कुठली जी दिलेली संख्या आहे, दिलेली संख्येला काय झालं पाहिजे, 3 आणि 5 ने काय झाला पाहिजे, भाग गेला पाहिजे. दोन्हीने गेला पाहिजे, 3 ने पण गेला पाहिजे आणि 5 ने पण गेला पाहिजे. त्यावेळेस काय होणार आहे, त्या दिलेल्या पूर्ण संख्येला काय होईल, 15 ने भाग जाईल निश्चित. पुन्हा आता इथं काय होईल, आता 5ची कसोटी काय माहिती आपल्याला, एक असताना किती पाहिजे, 5 किंवा 0 म्हणजे इथं ह्या दोन्ही संख्येला पण जाईल. मग इथं काय झालं पाहिजे, यांची काय झाली पाहिजे. आता 3ची कसोटी म्हणल्यावर बेरीज करायला लागली. इथं आता बेरीज किती येणार आहे बघू आपण. बेरीज किती झाली, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17, 17 आणि 4 21. 7 आणि 4 11, 11 आणि 6 17, 17 आणि 21, 21 आणि 5 म्हणजे किती आलं इथं, तर 26 आले इथं. बरोबर. मग 26 जर येत असतील इथं भाग जाणार आहे का, नाही जाणार, कारण इथं कितीने भाग गेला पाहिजे, 3 ने गेला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तर काय काय झालं, इथं 26 ला भाग जाणार नाही, त्यामुळे काय होणार आहे, 15 इथं भाग जाणार नाही. आता ह्या संख्येमध्ये बघितलं की एक असताना किती येतं, एक असताना 0, एक असताना 0 म्हणल्यावर काय जाणार आहे इथं, तर 5 नंतर भाग जाणार आहे. आता 3 ने भाग जातोय, काय करायला लागलं, त्याचं अंकांची आपल्याला काय करायला लागणार आहे, बेरीज करायला लागणार. मग कसं होणार आहे, 4 + 7 + 3 प्लस काय होणार आहे, 4 आहे. मग कसं झालं, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14 आणि 4 18, किती बेरीज झाली इथं, 18 बेरीज झाली. मग बेरीजला 18 जर येत असेल तर 3 ने भाग जाणार आहे इथं, तर पूर्ण भाग जातोय. 3 + 7 18 म्हणजे काय होणार आहे, इथं 5 ने तर भाग गेला आपण हे बघितलं, 3 ने पण भाग जातोय, म्हणजे काय होणार आहे, या पूर्ण संख्येला काय होणार आहे, तर 15 ने भाग जाणार आहे. त्याच्यामुळे इथं ह्या संख्येला भाग जाणार नाही, ह्या संख्येला काय होईल, 15 ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे.